दोघांचं प्रेम होतं दाखवण्यासाठी नव्हे, सांगण्यासाठी नव्हे, तर शांतपणे जगण्यासाठी. ते एकमेकांकडे पाहायचे तेवढंच पुरेसं असायचं. भांडण व्हायची, राग यायचा, पण शेवटी मी आहे ना हे वाक्य सगळं शांत करायचं. एकमेकांसाठी स्वप्न होती छोटी छोटी, चहा पावसातली चाल आणि आयुष्याच्या गडबडीत एकमेकांचा हात. पण आयुष्य सगळ्यांना समान प्रश्न विचारत नाही. एक दिवस ती शांत झाली. आवाज बदलला, नजरा चुकू लागल्या आणि मग तो क्षण आला. मला थांबावं लागेल, मी आता पुढे जाऊ शकत नाही. ते वाक्य ओरडून बोललं नव्हतं, पण मनाच्या आत काहीतरी तुटलं. माघार घेतल्यानंतर उरलेल्या माणसाचं मन बोलू लागलं. आपण दोघं एवढं प्रेम केलं, मग मी एकटा कसा उरलो? मी चुकीचा होतो का? की माझं प्रेमच जास्त होतं? मन प्रत्येक आठवणीला दोषी ठरवतं. प्रत्येक हसण्यामागे प्रश्न शोधत, प्रत्येक गाणं टोचायला लागतं. रात्री उशाशी डोळे ओले होतात आणि सकाळी आरशात हसण्याचा अभिनय करावा लागतो. मन म्हणतं, ती सुखी आहे ना? माझ्याशिवाय का होईना. हेच खरं प्रेम असतं. स्वतः तुटूनही दुसऱ्याच्या सुखाची काळजी. मनाचा सगळ्यात कठीण प्रश्न, जर प्रेम खरं होतं तर माघार का? उत्तर कधीच मिळत नाही. कारण काही माघार प्रेमामुळे नसतात, त्या परिस्थितीमुळे असतात, भीतीमुळे असतात किंवा जबाबदाऱ्यामुळे. पण मनाला कारण कळलं तरी वेदना कमी होत नाही. हळूहळू स्वीकार. काळ जातो, आठवणी तशाच राहतात, पण त्यातला चटका कमी होतो. मन एक दिवस स्वतःशी म्हणतं, मी प्रेम केलं, मनापासून केलं, त्यात माझी काही चूक नव्हती आणि तेवढंच पुरेसं असतं पुढे चालायला. शेवट प्रेम नेहमी मिळेलच असं नाही, पण जे मनापासून केलं जातं ते आयुष्यभर शिकवलं जातं. कोणी माघार घेतली म्हणून तुमचं प्रेम लहान ठरत नाही. कधी कधी माघार घेणाऱ्यापेक्षा थांबणारा माणूस जास्त मजबूत असतो.